हॅलो फ्रेंड्स, मी लक्ष्मी मराठा पॅटर्न या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आरी वर्कचा ब्लाऊजचा नेक कसा बनवायचा ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. मोस्ट ऑफ काय होतं, आरी वर्क केल्यामुळे रेडी पहिल्यापासून केले असल्यामुळे त्याचा एकही मणी जर तुटला तर त्याच्यामुळे पूर्ण त्याची डिझाईन खराब होते. तर आज तो कसा आपण बनवायचा आहे आणि प्रॉपर फिनिशिंगनी तो कसा बनवला जातो हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. माझ्याकडे एका कस्टमरने आरी वर्कचा ब्लाऊज दिला आहे. तुम्ही बघू शकता त्याला बॅक नेक ऑलरेडी बनवलेला आहे. आपल्याला तोच अस्तर अटॅच करून बनवायचा आहे आणि फिनिशिंग वगैरे प्रॉपर आली पाहिजे. तर हा आरी वर्कचा ब्लाऊज त्यांनी रेडी दिलेला आहे. आता मी तो तुम्हाला करून दाखवणार कसा करायचा आहे तो. त्याच्यासाठी मार्केटमध्ये बघा इझिली वन साईडचे दाब असतात ते अवेलेबल असतात. माझ्याकडं राईट अँड लेफ्ट दोन्ही साईडचे दाब अवेलेबल आहेत. मी एक दाब आहे तो ऑलरेडी लावलेला आहे. इथे जो नट असतो मशनीला तो ओपन करून तुम्ही जो नॉर्मल दाब आहे तो काढून दुसरा दाब लावू शकता. मी एक लावलेला आहे. माझ्याकडे दोन्ही पण राईट अँड लेफ्टचे दोन्ही दाब अवेलेबल आहेत. मी आता तुम्हाला दाखवते की हा जो आरी वर्कचा ब्लाऊजचा नेक असतो तो कसा बसवला जातो, प्रॉपर सेंटर वगैरे कसा बसवायचा असतो ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. तुम्ही बघू शकता मी हे आरी वर्कचा ब्लाऊजचा कपडा आहे त्याच्यावरती मध्ये एक सेंटर करून घेतलेला आहे. दोन्ही एकावर एक ते डिझाईन आहे ते एकावरती एक ठेवून मध्ये असं सेंटर करून घेतलेलं आहे. त्याच्यामुळं काय होईल, डिझाईन वन साईड कुठे क्रॉस नाही होणार आहे. आणि अस्तरलासुद्धा मध्ये मी एक सेंटर करून घेतलेलं आहे. हे बघा, ब्लॅक कलरचा सेंटर करून घेतलेला आहे. आता हे आरी वर्कचा कपडा आहे ब्लाऊज, त्याच्यावरती मी अस्तरचा ठेवून त्याला साईडला कमरेच्या साईडला एक शिलाई मारून घेणार आहे. सेंटर आहेत ते एकदम मध्ये तुम्ही व्यवस्थित बघा. अस्तरचं आणि कपड्याचं सेंटर एकच आलं पाहिजे. तुम्हाला हवं तर तुम्ही पिनअपसुद्धा तिथे करू शकता. त्याच्यामुळं काय होईल, कपडा हलणार नाही. हा बघा, मी एकावर एक सेंटर ठेवलेला आहे कपड्याचा आणि अस्तरचा आणि ते एक पिन अटॅच करून घेते. आता ह्या खालच्या साईडला मी शिलाई मारून घेणार आहे. हे बघा, मी खालच्या साईडला शिलाई मारून घेतलेली आहे आणि त्या कपडा हलू नये म्हणून पिनसुद्धा लावलेली आहे. आता आपल्याला ह्या साईडला पूर्ण काठाने शिलाई मारायची आहे, पण त्याच्यामध्ये आपला मणी पण नाही तुटले पाहिजे, त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही वन साईडचाच दाब तुम्हाला यूज करावा लागणार आहे. नॉर्मल दाबावरती तुम्ही आरी वर्कचं गळ्याचं नाही बनवू शकत, गळा बनवू शकत नाही. एकदम नॉर्मल आरी वर्कच्या ब्लाऊजचं बॅक साईडचं नेक खूप लक्ष देऊन बसवायला लागतो, कारण त्याच्यामध्ये कसं एखाद्या वेळेस सुईच्या खाली मणी वगैरे आला तर ते फुटू शकतात. त्याच्यामुळे पूर्ण डिझाईन खराब होऊ शकते. तुम्ही बघू शकता मी किती एकदम स्लो मशीन चालवते.
हे बघा, मी पूर्ण नेकला साईडून शिलाई मारलेले आहे. कुठेही माझा मणी किंवा काही तुटलेलं नाही आहे. त्याच्यामुळे मी नॉर्मल अशी शिलाई मारलेली आहे. आणि आता थोडंसं आतमध्ये किंचितसं घेऊन आपल्याला हा कपडा मधला कट करून घ्यायचा आहे. हे बघा, मी मधला कपडा जो होता तो कटिंग करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता, ह्याला छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत आपल्याला. कट्स मारताना जर लक्ष द्या की म्हणजे शिलाईकडे कट्स नाही गेला पाहिजे. पूर्ण गळ्याच्या राऊंडला मी कट्स मारून घेतलेले आहेत. आता हा कपडा आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे. हे बघा, मी पूर्ण प्रॉपर गळा बसवलेला आहे. कुठेही मणी किंवा काही तुटलेलं नाही आहे त्याचा. तर आता ह्याच्यावरती मी शिलाई मारून तुम्हाला दाखवते. वन साईडचा दाब असतो त्याच्यामुळं काही एवढं टेन्शन नसतं मणी वगैरे तुटायचं. आणि मोस्ट ऑफ आरी वर्कचे डिझाईनसाठी आपण वन साईडचाच दाब यूज करतो. आणि खूप लक्ष देऊन काम करावं लागतं की त्याच्यामध्ये मणी एखाद्या वेळेस तुटला किंवा काय झालं तर कस्टमर पण खराब होण्याची शक्यता असते. आरी वर्कच्या ब्लाऊजची शिलाई जास्त असते कारण काम पण तसं त्यांना प्रॉपर करून द्यावं लागतं त्याच्यासाठी. तुम्ही बघू शकता मी किती स्लो मशीन घेत आहे. हे बघा, मी पूर्ण गळ्याला शिलाई मारून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता कुठेही थोडं पण काय मणी वगैरे किंवा काय ब्रेक झालेलं नाही आहे मणी. आता आपण ह्याला चारी साईडून शिलाई मारून घेऊया. हे बघा, मी पूर्ण गळ्याला शिलाई मारून घेतलेली आहे चारी साईडून. आणि सेप पण कट करून घेतलेला आहे. जो एक्स्ट्राचा कपडा होता तो कट केलेला आहे. आरी वर्कच्या ब्लाऊजला खूप लक्ष देऊन करावं लागतं त्याच्यामुळे त्याचे शिलाईचे चार्जेस पण खूप जास्त असतात. आणि बॅक साईडला जास्त मोस्ट प्रॉब्लेम येतात. स्लीव्स तर खूप नॉर्मली म्हणजे स्टिच होऊन जातात. स्लीव्समध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. हे स्लीव्स मी ऑलरेडी पहिले स्टिच करून ठेवलेले आहेत.
तुम्ही बघू शकता हे दोन्ही स्लीव्स आहेत त्याचे ब्लाऊजचे आणि हा बॅकनेक आहे. आणि तुम्हाला आरीवर्कचा ब्लाऊज डिझाईनची बॅकनेक कसा म्हणजे स्टिच कसा करायचा आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. थँक्यू सो मच.